रामायणामधली एक गोष्ट आज मी आपणास सांगतोय. ज्यावेळेस सीतामातेला शोधण्यासाठी सर्वजण लंकेकडे निघाले होते, तेव्हा समुद्रावरून एवढ्या सर्वांना जायचं कसं? आणि त्या ठिकाणी नल, नील यांच्याद्वारे सेतुबंधनाचं काम चालू होतं. मोठमोठाले दगड जी वानरसेना होती, ती त्या समुद्रामध्ये टाकत होती. खूप मोठं पाणी उंचावर उडत होतं. मोठमोठाले असं वर्णन आहे काही ठिकाणी, की ते मोठमोठाले पर्वतसुद्धा आणून टाकत होते. आणि त्याच सगळ्या गडबडीमध्ये एक छोटीशी खार त्या समुद्राच्या वाळू पाण्यामध्ये जात होती, भिजत होती आणि वाळूमध्ये येऊन अशी गडबड लोळायची आणि जिथं काम चालू होतं, त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी येऊन ती स्वतःचं अंग असं झटकायची आणि झटकल्यानंतर तिच्या अंगाला लागली जी वाळू आहे छोटीशी, जी काय जेवढी असेल, तर ती काय होऊ लागली, की खाली पडत होती. हे बघितल्यानंतर ते आजूबाजूची जी दुसरे मोठाले सैनिक होते, ते म्हणाले, "अरे बाजूला सरक, कशाला येते मध्ये, पायाखाली येशील, काही होशील." पण तिनं तिचं काम चालूच ठेवलं होतं आणि तिचं हे काम पाहून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिनं असा विचार केला नाही, की एवढे मोठे पत्थर उचलतायत, मी तर छोटा जीव आहे, मी काय करणार आहे? पण नाही, माझी जेवढी शक्ती आहे, तेवढी शक्ती मी प्रभू कार्यात लावेल. माझी जेवढी बुद्धी आहे, तेवढी मी माझ्या प्रभू कार्यात लावील. आणि तसं ह्या खारीनं सुद्धा तिची जेवढी शक्ती आहे, तेवढी त्याच्यामध्ये लावलेली आहे आणि म्हणून प्रभू रामाचा हा स्पर्श तिला झालेला आहे. तसं आमच्यासुद्धा जीवनामध्ये छोटीशी आमची जेवढी शक्ती असेल, तेवढ्या शक्तीनं सुद्धा आपण प्रभू कार्यामध्ये सामील झालं पाहिजे. आणि जर आपण होत नसू, तर मग आपल्या जीवनाचं कल्याणसुद्धा आपण आपल्या हातानंच नाकारतोय असं होईल.